नमस्ते, डॉक्टर हेमा बोलते आहे शुश्रूषा जॉईंट स्पेशालिटी क्लिनिकमधून. आज आपण हिवाळा स्पेशल, हिवाळ्यात शरीराला ऊब देणारे, ताकद देणारे आणि ऊर्जा देणारे हळीवाचे लाडू म्हणजेच एक छोटासा हेल्थ बॉम्बच कसा तयार करायचा ते बघणार आहोत. अळशीची उष्णता, खसखशीचा पौष्टिकपणा आणि साजूक तुपाचा मऊ सुवास. रोज एक एक लाडू, कमालीची ताकद, सांधे मोकळे करणे, पचन सुधारणे व त्वचेलाही चमक देणे असा त्याचा उपयोग आहे. तर चला तर मग पाहूयात साहित्य. सुमारे 18 ते 20 लाडूंकरिता अळशी म्हणजेच फ्लॅक्स सीड्स 1 कप, खसखस अर्धा कप, साजूक तूप अर्धा कप, गरजेनुसार थोडंसं जास्त, किसलेला गूळ अर्धा कप किंवा 1 कप, सुका नारळ किसलेला अर्धा कप, बदाम, काजू व पिस्ता अर्धा कप जाडसर कुटलेले, वेलची पूड गरजेनुसार किंवा अर्धा टीस्पून. कृती: अळशी भाजणे. कढई कोरडी गरम करून त्यात अळशी टाका. कमी आचेवर सतत हलवत राहा. टनटन आवाज करू लागला, दाणे फुटू लागले की भाजून झाले असे समजावे. थंड झाल्यावर ते खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये जाडसर कूट करून घ्यावा. अगदी पावडर करायची नाही, जाडसर ठेवायचं. खसखस व सुका नारळ. त्याच कढईत खसखस व सुका नारळ हलके सोनेरी होईपर्यंत परतावे. नंतर सुका नारळसुद्धा थोडा सुगंध येईपर्यंत परतावा. सुकामेवा, बदाम, काजू हलकेसे भाजून जाडसर कुटून घ्यावे. गुळाचा पाक ही महत्त्वाची पायरी आहे. कढईमध्ये साजूक तूप घालून गरम करा. त्यात किसलेला गूळ घाला. खूप आच वाढवू नका. मंद आचेवर हळूहळू वितळू द्या. गूळ पूर्ण वितळून गुळाचा दोरा येईल इतपत अतिशय हलकी पाक तयार करा. आता कढई बंद करा. त्यात अळशीचा कूट, खसखस, नारळ, सुकामेवा, वेलची पूड घाला. नीट मिसळा. अजून गरम असतानाच लाडू वळून घ्या. गूळ जास्त तापवू नका, नाहीतर लाडू कडक होतात. अळशी जाडसर कुटल्याने सुगंध, चव आणि फायदे 3 पट वाढतात. दररोज सकाळी किंवा दुपारी 1 लाडू. शरीर गरम राहील, थकवा कमी होईल. लहान मुलांसाठी तिखट आलं घालत नाही. डाएटवर असलेल्यांनी साईज लहान ठेवा, पण रोज 1 लाडू नक्की घ्या. शरीराला ऊब देणारा, सांध्यांना आराम देणारा, पचनास मदत करणारा, त्वचा पौष्टिक ठेवणारा, सगळं काही एकाच लाडूमध्ये. हिवाळ्यात हा लाडू म्हणजे अमृतासारखा रोजचा साथ. धन्यवाद.